अर्ज बाद झालेले नाही आहेत. खरं तर महायुतीची एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. याची KYCची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा KYCसाठी दिला होता. आणि ही KYC प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाही आहे, तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे DBTच्या योजना आहेत, ह्या सगळ्यांमध्ये KYC प्रक्रिया केली जात असते. आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त KYCचा नाही. यात KYCचे काही महिला असतील ज्यांनी KYC केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला. तर त्या जवळपास एक 11, 11.5, 12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5 पावणे 5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचं निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते, याचाही घेत होते. तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे. याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी KYC करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने KYC केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल, यांच्या याच्यानी आपण ती ज्यांनी KYC केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय. काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्हीमधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत, पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत. त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्येच तरी 100% त्याचा शासकीय ह्या योजनांचा लाभ हा मिळणार आहे. काही RTOच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत. यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख हे RTOचे आहेत ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते. हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे, असा कन्सॉलिडेट करून आहे. पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटले की आमच्या नावाने म्हणजे निवेदनं आलेली आहेत की आमच्या नावाने कुठलंही वाहन नाही आहे, तर त्याची फेर तपासणी होईल. तर त्या पद्धतीनं आहे. आणि साधारणपणे ज्यांनी KYC चुकवलेली होती त्यांना 30 एप्रिलपर्यंतची मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची. त्यामुळे असं आहे. आणि अजूनसुद्धा फेब्रुवारी-मार्च महिन्याचा लाभ हा आम्ही गेल्या आठवड्यापासून वितरित करायला सुरुवात केली आहे. नमस्कार मित्रांनो, तर लाडकी बहीण योजनेबाबत आज एक मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे जर व्हिडिओ तुम्ही हा शेवटपर्यंत पाहिला तेव्हा तुम्हाला समजेल की नेमकी कोणती अपडेट आहे आणि आपल्याला काय करावे लागेल. कारण की सरकारने आज ज्या 80 लाख महिला होत्या त्या अपात्र केल्या आहेत. म्हणजे कसं त्यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता भेटला होता तरी पण त्यांना अपात्र केले. तर याचे नेमके कारण कोणते, आणि जर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपला फॉर्म पात्र आहे की अपात्र आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण कसं आता आपण या व्हिडिओमध्ये ते कारण पाहणार आहोत की कोणत्या कारणामुळे त्यांना अपात्र केले. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तेव्हा तुम्हाला समजेल. तर चला आपण ते नेमकं कारण कोणते आहे ते पाहू. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत आज एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. ती म्हणजे कोणती, तर मिळालेल्या माहितीनुसार KYC आणि पात्रता पडताळणीनंतर लाखो महिलांची नावे यादीतून कमी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अनेक महिलांच्या मनात चिंता आणि प्रश्न निर्माण झाला आहे. आता एक मोठा प्रश्न असा आहे की पुढचा हप्ता कोणाला भेटणार आणि कोणाचे पैसे थांबू शकतात. म्हणजे कसं सरकारने फक्त आकडा सांगितला की त्यांनी 80 लाख महिला अपात्र केल्या आहेत, पण अजून कोणत्या पात्र आहेत आणि कोणत्या अपात्र आहेत ती त्यांनी कसं लिस्टमध्ये कसं अजून पण जे लाभार्थी महिला आहेत त्यांच्याकडे ते म्हणजे पोहोचली नाही आहे. तर जोपर्यंत आपल्याला म्हणजे कसं नक्की म्हणजे माहीत नाही पडत की आपण पात्र आहोत अपात्र आहोत,
तोपर्यंत आपल्या मनामध्ये कसं एक प्रकारची चिंता असते. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल आणि जर तुमचे KYC, आधार लिंक आणि बँक शिडिंग आणि खाते माहिती तपासून घ्या. काही रिपोर्टनुसार पडताळणीनंतर लाभार्थ्याची संख्या, कारण कसं ह्याच कारणामुळे जे काही महिला आहेत त्या कसं अपात्र करण्यात आल्या आहेत आणि काही रिपोर्टनुसार पडताळणीनंतर लाभार्थी संख्या चर्चा म्हणजे त्याची संख्या कमी होण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक पोस्टवर कसं आपण लगेच विश्वास ठेवू नका. जोपर्यंत सरकारकडून कशी अधिकृत माहिती आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत कसं आपण अपात्र आहोत की अपात्र आहोत ते कसं आपल्याला म्हणजे ते कसं आपल्याला समजत नाही. तोपर्यंत कसं आपण कोणत्याही म्हणजे कसं व्हिडिओवर किंवा पोस्टवर विश्वास ठेवायचा नाही. जोपर्यंत सरकार GR काढत नाही तोपर्यंत कसं आपण सांगू शकत नाही. म्हणजे आता कसं जर आपल्याला मे महिन्याचा हप्ता भेटला तर आपल्याला समजा की आपण पात्र आहोत आणि जर हप्ता नाही भेटला तर मग समजून घ्या की आपला फॉर्म अपात्र आहे. तर जर तुम्हाला पण काही ह्याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न पडला असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. आपण कसं पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर लवकर उत्तर घेऊन येऊ. तर चला, मी आशा करतो की हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.